जैन समाजाचे प्रतिबिंब महाराष्ट्र जैन वार्ता। जय जिनेंद्र। महाराष्ट्र जैन वार्ता में आपका स्वागत है। आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी स्वप्न पाहायची तर ती मोठीच आणि ती मोठी स्वप्न पूर्णही करायची ही सवय पुण्यातील सर्व जैन समाजाला लावली। तसेच जितोचं नाव मागील 5 ते 6 वर्षामध्ये पूर्ण विश्वभरात नेऊन पोहोचवलं। आज पुण्यातील हे युवा उद्योगपती म्हणलं तरी हरकत नाही, कारण त्यांचा जो जोश आहे तो एक काही युवकांनाही लाजवेल इतका जोश आहे, जे जितोच्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊन पोहोचले आहेत। आज आपल्यासोबत आहेत जितोचे राष्ट्रीय व्हाईस चेअरमन विजयजी भंडारी। जय जिनेंद्र। पूर्ण विश्वभर जितोची चर्चा आहे। नेमकं जितोमध्ये काय चालतं, हे संस्थेची सुरुवात कशी झाली याची थोडी आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण माहिती द्यावी। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जर तसं पाहण्यात आलं तर ही जैनातली 4 संप्रदाय जे आहेत, म्हणजे श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथ तसंच दिगंबर, असं या सगळ्या 4 संप्रदायाचं मिळून एकत्र एक काहीतरी डायस असायला पाहिजे, असं नय पद्मसगरजी महाराज साहेब यांनी 2006 मध्ये विचार मांडला आणि 2006 साली जितो खऱ्या अर्थाने उभारणीस लागली। जितोचं खरं जर पाहायला गेलं तर जितोची उभारणी ही पुण्यातच झाली। माननीय श्री रसिकलालजी धाडीवाल, तसेच श्री आचलजी जैन आणि विजयकांतजी कोठारी अशी नामांकित लोक जी होती ती एकत्र आली आणि त्यांनी विचार केला की आपण काहीतरी असं एक 4 संप्रदायाला मिळून एक डायस तयार करायला पाहिजे आणि तिथे जितोची उभारणी झाली। जितो म्हणजे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन। आपल्याकडे जर समजा आपण ट्रेड हा आपला जो विषय आहे तो जैनामध्ये विसंबलेला आहे, विभवलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण ट्रेडची गोष्ट करतो त्यावेळेस आपण आपल्या बिझनेसच्या गोष्टी करतो। बिझनेस एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये सगळे संप्रदाय एकत्र येऊन काम करू शकतात। आम्ही एकाच तसं जर पाहायला गेलं तर जैन जर म्हटलं तर आपल्या पूर्ण भारतामध्ये आपण 1% लोक आहोत आणि 1% लोक, त्यामध्येही 4 ठिकाणी आपण विभागणी केलेली लोक आहोत। त्या एकत्र जर सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर आपल्याला ट्रेड हा एक विषय होता जेणेकरून आपण एकत्र येऊ शकतो। जितोची सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस ती भारतभरामध्ये सगळीकडे सगळ्या शहरात वेगाने पसरली, कारण की ही आयडिया सगळ्यांना फार आवडली आणि त्याप्रमाणे जितोचे मेंबर व्हायला सुरुवात झाली। जितोची 2006 ते 2020चा हा जो काळ होता त्यामध्ये आज 15,000हून अधिक पॅट्रॉन आणि चीफ पॅट्रॉन तसेच FCP असे मेंबर्स आहेत आणि लाखाहून अधिक जास्त असे वेगवेगळ्या ठिकाणी मेंबर्स आहेत। 71 शाखा आत्ता भारतामध्ये आहेत। तशाच आज जर पाहायला गेल्या तर विश्वभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शाखा आत्ता आहेत। आताच येणाऱ्या काळामध्ये 5 नवीन शाखा येत आहेत। ते येत आहेत बेल्जियममध्ये येते, त्यानंतर तुमची न्यूझीलंडमध्ये येते, त्यानंतर तुमचं आता जपानमध्ये एक शाखा उघडते। अशा वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनॅशनलसुद्धा आज शाखा उघडल्या चालल्या आहेत। सर, आपला जो जितोचा प्रवास आहे, जितोचे पुणे शहर अध्यक्ष, जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आता आपण व्हाईस चेअरमन आहात, हा प्रवास आपला म्हणजे जितोची आवड, म्हणजे या प्रवासामध्ये काय काय आव्हाने आपल्या समोर आली? मी खऱ्या अर्थाने जितोमध्ये जुडलं गेलो ते 2013 साली। 2013 साली आमच्या पुण्या जितो चॅप्टरचे चेअरमॅन विजयकांतजी कोठारी होते आणि सेक्रेटरी श्री रवीजी सांखला होते। त्यावेळेस त्यांनी मला बोर्डामध्ये आमंत्रित केलं आणि मी बोर्ड ऑफ डायरेक्टर झालो। ज्यावेळेस मी पाहिलं की जितो ही संस्था फार काय करू शकते, कारण की सगळ्यात महत्त्वाचं येतं की युवा फार जास्त लोक आकर्षित येतात। त्यानंतर आम्ही B2Bच्या माध्यमातून म्हणजे बिझनेस टू बिझनेस, नवीन बिझनेसची आव्हानं काय काय आहेत, नवीन बिझनेसेसमध्ये आपण काय काय विचार करायला पाहिजे। आज आपण सोशलिझम करतो, ज्यावेळेस आपण विचार करतो की आता युवा वर्ग म्हणतो की सोशलिझम म्हणजे काय, तर फक्त जाऊन मंदिरात किंवा स्थानकात जाऊन बसणे, तसं नाही आहे। आपण अनेक लोकांशी आपण संपर्कात येतो, त्यांचे विचार आपल्या संपर्कात येतात, आपण वेगवेगळ्या लोकांशी आपण भेटतो। ज्या लोकांनी आयुष्य घालवलेलं असतं बऱ्याच काही करण्यामध्ये, त्यांच्या 2 मिनिटाच्या आपण मुलाखतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने अख्खं त्यांचं मर्म काढू शकतो। अशा वेळेला फार मोठा फायदा होतो। सो नेटवर्किंग इज नेटवर्थ हा जो एक फोंडा होता तिथनं आम्ही सुरू केला B2B मधनं। अनेक लोक जुळत गेली आणि त्यानंतर मला अध्यक्षपद हे 2015 साली देण्यात आलं। 2015 साली ज्यावेळेस अध्यक्षपद देण्यात आलं त्यावेळेस आम्ही विचार केला की बिझनेसच्या माध्यमातून आणि आपल्याला यूथ हा खऱ्या अर्थाने आपल्याला जोडला पाहिजे। तो खरंच दुवा आहे जो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर येणारा यूथ जो आहे
तो जर समाजाशी जोडला गेला आणि व्यवसायाशी जोडला गेला तर अर्थपूर्ण आपण फार चांगलं सजग होऊ शकतो. त्या अनुषंगाने आम्ही जितो कनेक्ट जे होतं हे 2016मध्ये केलं. जितो कनेक्टमध्ये 4 लाखाहून अधिक लोक सम्मिलित झाली, अनेक स्टॉल्स आले, अनेक नवीन नवीन कल्पना आल्या, नवीन नवीन स्टार्टअप्स आले, शार्क टँक्स आले. स्टार्टअप्स काय असतात, नवीन उद्योग काय असतात, आता बदलत्या काळामध्ये आपण आपला काळ कसा बदलला पाहिजे त्या अनुषंगाने हे सगळं जितो कनेक्ट केलं. अनेक आव्हानं आली, कारण की ज्यावेळेस तुम्ही कम्युनिटीमध्ये काम करता त्यावेळेस अनेक आव्हानं असतात, पण खऱ्या अर्थाने ती एक मजा पण असते आणि एक वेगळं विश्व असतं, कारण की वेगळ्या लोकांना तुम्ही भेटत असता. आणि ही कोणत्याही गुगलवरती हे सगळी शिकवणूक कुठंच मिळत नसते, ही प्रात्यक्षिक तुम्हाला शिकवणी मिळत असते ते वेगळ्या लोकांकडनं. सो वी हॅड एन्जॉयड अ लॉट. आपण जसं सुरुवातीला सांगितलं की मोठे विचार करायचे आणि ते साकारायचे, हे विजयजी भंडारी यांची खासियत आहे. जितोचे जे जितो कनेक्ट झालं, 4 लाख लोकांचा फुटबॉल झाला, ह्याने पूर्ण विश्वामध्ये एक इतिहास रचला गेला. त्याच पद्धतीने यांच्याच नेतृत्वाखाली एक असा प्रोजेक्ट जो पूर्ण देशामध्ये अजूनही जितो म्हणा किंवा कुठल्याही संस्थेने केला नाही, जो आहे 450 साधर्मिक बांधवांना अत्यंत कमी दरामध्ये, म्हणजे फक्त 2, 2.5 किंवा 5 लाखामध्ये, तेही त्याला कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन एक साधर्मिक बांधवांसाठी एक मोठी स्कीम या पुण्यामध्ये साकारत आहेत. सर, याविषयी थोडीशी माहिती सांगा. ज्यावेळेस साधर्मिक लोकांचा विषय येतो त्यावेळेस आपण दरवेळेस त्यांना काहीतरी टेम्पररी मदत करत असतो. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ही लोक संस्कृतीपासून लांब का जातात, तर त्याच्यामागचा सगळ्यात मोठा विषय आहे की ज्यावेळेस ते जिथं राहतात त्यांच्या आसपासचं वास्तव्य हे नेहमी त्यांना काही ना काही पूरक ठरत असतं. त्यावेळेस हा विचार झाला की एक जितो नगरची बांधणी करायला पाहिजे, कारण की लोकांचे बहुतांश पैसे जे आहेत ते भाड्यातोड्यामध्ये जातात किंवा मग ते अशा ठिकाणी राहतात तर खऱ्या अर्थाने त्यांचं पुढचं जे भविष्य आहे ते फारच जास्त चिंताजनक होतं. त्यामुळे एक जितो नगरची एक कल्पना आली आणि जितो नगरची ज्यावेळेस कल्पना आली त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा बिल्डर लोकांना भेटलो आणि बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये होतं खरं ती खंत होती की आपण आपल्या समाजातल्या जी साधर्मिक लोक त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते परमनंट करायला पाहिजे. त्याच वेळेस पंतप्रधान आवास योजना आली. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2,69,000 रुपये आपल्याला पंतप्रधानाकडनं मिळणार होते. तसेच 2.5 लाख रुपये आम्ही डोनेशन प्रत्येक घरासाठी मागितलं आणि हे आवाहन केलं की एक घर करणे म्हणजे एक मंदिर करण्यासारखं आहे. आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि एकाच दिवसामध्ये आम्ही 350 लोकांचं आम्हाला डोनेशन आलं, 350 घरांसाठी. हे विश्व असं आहे की 2,69,000 रुपये पंतप्रधानाकडनं येणार आहेत, 2.5 लाख रुपये डोनेशन येणार आहे, 5 लाख रुपये हे आम्ही बँकेचं कर्ज त्या लोकांना काढून देणार आहोत आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते 2.5 लाख रुपयाचं आहे. मग 2.5 लाख रुपयामध्ये स्वप्नस्फूर्ती होणारे घरांची आणि अशी 450 घरं येतात आत्ता तिथे. बऱ्याच लोकांनी मोठ्या आशेनी असं ते तिथं बघतायत आणि एक 450 लोकांचं जर आपण हे केलं, खऱ्या अर्थाने आम्ही जर विचार केला तर आम्हाला साधर्मिक हा विषय जो आहे तो 2025पर्यंत साधर्मिक शून्य करण्याचा आमचा प्लॅन आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही घेऊन येणार आहोत. अनेक एम्प्लॉयमेंटच्या स्कीम आम्ही आणतो आहे त्यांच्यासाठी. अशा अनेक गोष्टी येतो आहे आणि जसं ज्यूजनी वर्ल्डमध्ये केलं तसंच आपल्याला इथं जर आपण जैन समाजाने केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला साधर्मिक हा विषयच राहणार नाही. आपण म्हणतो आपला समाज हा गुरु भगवान किंवा साधू संतांच्या विचाराने चालतो किंवा मानतो. आपल्याला भगवान महावीर स्वामींनी जी शिकवण दिली आहे हे आपले साधू संतच सर्व नागरिकापर्यंत किंवा सर्व जैन बांधवापर्यंत पोहोचवत असतात. जितो हे साधू संतांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी काय कार्य करत आहेत याची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. जितोचे 3 मुख्य उद्देश आहेत. जसं मी मगाशी सांगितलं, पहिलं आहे ते बिझनेस टू बिझनेस, दुसरं आहे JTF म्हणजे तुम्ही IRS, IPS, UPS या लोकांसाठी आम्ही दर वर्षाला अनेक ठिकाणी आमचे देशाभरात वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल्स आहेत. त्या हॉस्टेल्समधनं आम्ही मुलांना तयार करतो, कारण की बीइंग अ स्मॉल कम्युनिटी, बीइंग अ वन ऑफ द स्मॉलेस्ट कम्युनिटी, आम्ही कधीही लिडरशिपकडे जाऊ शकत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही सेकंडरी लेवलला म्हणजे सेकंड लेवलला जिथं आमचे सेक्रेटरियल पॉवर आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा हा विषय होता. 2000पर्यंत जर विचार केला तर जैन लोकांनी कधीही ह्या क्षेत्राकडे फार मोठ्या आकर्षाने पाहिलेलं नाही आहे, तर ते आम्ही विचार केलेला आहे. तिसरा विषय आहे साधू संत जर असले तरच आपली संस्कृती टिकू शकणार आहेत आणि त्या संस्कृती टिकण्यासाठी
त्यासाठी आम्ही श्रवण आरोग्यमसाठी एक मोठा असा फंड आम्ही निर्माण केलेला आहे, जेणेकरून ही साधू संत जे आयुष्यभर संस्कृती देतात, आयुष्यभर एक जैनित्तर ती लोक जेवढं बी जैन लोकांना बांधवांना आम्हाला सगळ्यांना त्या प्रेरणा देत असतात, या लोकांना कुठेही हात पसरू नये, त्यांच्या मेडिकलची व्यवस्था व्हावी, त्यांच्या नंतरच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, यासाठी श्रवण आरोग्यम हे करण्यात आलेलं आहे. श्रवण आरोग्यममध्ये मेडिकल फॅसिलिटी जितकी बी साधू संतांची ती पूर्णपणे निःशुल्क करण्यात येते. कुठेही म्हणजे आज 15,000 साधू संत आमचे वेगवेगळ्या चारी संप्रदायामध्ये आहेत. त्या 15,000 साधू संतांना आम्ही कार्ड दिलेलं आहे आणि त्या कार्डमध्ये आम्ही त्यांचे टोटली मेडिकल फ्री ट्रीटमेंट करत असतो. प्रत्येक वेळी बोललं जातं की युवकांना प्रोत्साहित करा, युवकांना संधी द्या. मात्र हे अनेक संस्थेमध्ये दिसत नाही की युवकांना कुठं पुढे येऊ दिलं जातं. मात्र जितोने या विषयाला छेद दिलेला आहे. एक ऐतिहासिक यूथ कॉन्क्लेव्ह विजय भंडारी यांच्या नेतृत्वाखाली 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सफल त्याचं आयोजन करण्यात आलं आणि आत्ता जी पुण्याची बॉडी आहे याच्यामध्ये देखील अनुभवी लोकांसह युवकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आहे. या कॉन्क्लेव्हविषयी आणि सध्याच्या बॉडीविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. यूथ कॉन्क्लेव्ह हे ज्यावेळेस सांगितलं जातं, पुण्याने नेहमी ऐतिहासिक अशा गोष्टी केलेल्या आहेत. यूथ कॉन्क्लेव्ह ज्यावेळेस बोलण्यात आलं तर त्यावेळेस आम्ही पुण्याने सांगितलं की यूथ कॉन्क्लेव्ह हे आम्ही पुण्यामध्ये करूया. तुम्हाला सगळ्यांना फार चांगलं वाटेल की जितो एक अशी संघटना आहे की जिथे मॅक्झिमम यूथ येतात. त्याच्या मागचं कारण आहे, कारण की फक्त तिथं तुम्हाला असेंब्लिंग नाही आहे, पण भरपूर काही तुम्हाला तिथे ज्ञान मिळत असतं. आम्ही अनेक ठिकाणी तिथं मेंटर्स आणत असतो, शार्क टँक होतात, स्टार्टअपसाठी फंडिंग होतं, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या केलेल्या जातात. जितोबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील. परंतु या यूथसाठी सगळ्यात चांगलं मेंटरिंग प्रोजेक्ट जे आहे किंवा आज फंडिंगचं प्रोजेक्ट आहे ते जितोमध्ये आहे. इथे आम्ही स्टार्टअपसाठी वेगळ्या कल्पना निर्माण करतो, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तयार करून देतो आणि यूथला तयार करतो की ते त्यांचे स्टार्टअप्स कसे प्रेझेंट करू शकतात. यावेळेस यूथचा जो आम्ही कार्यक्रम घेतला म्हणजे जानेवारीमध्ये, त्यावेळेस देशाभरातनं अनेक यूथ जे होते ते ह्यामध्ये सिमिलित झाले आणि त्या सिमिलित झाल्यामध्ये त्यांच्याकडनं वेगळ्या, कारण की आजचा यूथ जो आहे त्यांच्याकडे आयडियोलॉजी भरपूर आहे, पण जर तुम्ही कनेक्ट झाला नाही प्रॉपरली त्यांच्या विचारांशी तुम्ही सहमत झाला नाही तर तो दुरावला जातो आणि त्यांच्या जर आयडियोलॉजीला त्यांना वाव द्यायचा असेल तर अशा वेगवेगळ्या कनेक्टमधनं तुम्ही जर त्यांना वाव दिला तर ते 100% वेगळ्या लेवलला ह्या गोष्टी घेऊन जाऊ शकतात. आणि यावेळेस यूथ कॉन्क्लेव्ह जो झाला, ज्याच्यामध्ये अनेक स्टार्टअपची लोकं आली, अनेक मेंटर्स आलेत, अनेक लोकांनी वेगळ्या दिशा दाखवल्या. शार्क टँकमध्ये कमीत कमी नाही म्हणलं तर 8.5 कोटी रुपयेचे शार्क टँकमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आणि नेक्स्ट लेवल काय आहे या गोष्टी सगळ्या यूथ कॉन्क्लेव्हमध्ये झाल्या. आत्ताची ही बॉडी, ह्या बॉडीमध्ये आम्ही आत्ता एक विषय असा डोक्यात घेतला आहे की जोश आणि होश या 2 गोष्टी एकत्र आणणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांनी आयुष्य घालवलं, ज्यांच्याकडे भरपूर असा पाठपुरावा आहे, भरपूर अशी त्यांच्याकडे म्हणतात ना की दे आर हॅव्हिंग अ ह्यूज टाईप ऑफ 100% वॉट एव्हर दे आर डन इन देअर लाईफ, त्याचा एक्सपिरियन्स आहे, असे एक्सपिरियन्स लोक आणि त्यामध्ये नवीन लोक. कारण की कोणतीही संस्था शेवटी लिडरशिपवरती असते. अनेक लीडर्स तयार झाले पाहिजे. प्रत्येक संस्थेमध्ये जेवढे लीडर्स नवीन तयार होतील तेवढ्या नवीन आयडियोलॉजी येतील आणि जेवढ्या नवीन आयडियोलॉजी येतील तेवढीच तुम्हाला पुढं जावे लागेल. पण जोश असताना होश असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे अशी लोकं आपल्याबरोबर पाहिजे की त्यांनी आपल्याला त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायला पाहिजे. अडचणी कुठं काय येऊ शकतात असं हे कॉम्बिनेशन आम्ही यावेळेस केलेलं आहे. त्यामुळे मॅनेजिंग कमिटी जर पाहिलं तर आमचे ओमप्रकाशजी रांका जे आहेत ते आता सध्याचे अध्यक्ष आहेत. भरपूर अशी त्यांनी मोठी कामं केलेली आहेत. त्यांच्या दादावडी संस्था सांगा किंवा गौशाळा वगैरे ज्या आहेत यांनी अनेक ठिकाणी प्रचंड कामं केली आहेत. नाकोडा तिथे तीर्थ बनवलं आहे, असा हा एक्सपिरियन्स माणूस आहे. त्यांच्या जोडीला पंकजजी कर्नावट, ते आता 40शीतल्या आसपासची ही लोकं आहेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे केलेला आहे, पण त्यांच्याकडे करण्याची फार मोठी उमेद आहे. मग उमेद बरोबर असणारं एक्सपिरियन्स जर मिळालं तर संस्था 100% फायदा करेल. त्या अनुषंगाने अशी आम्ही जी मॅनेजिंग कमिटी आहे त्या हिशोबाने ती मॅचअप झालेली आहे. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये इच्छा दर्शवली होती, त्यामध्ये काही लोक त्या कमिटीपर्यंत पोहोचू शकलेत. परंतु द अल्टिमेट कॉम्बिनेशन इज अबाउट द जोश अँड होश, असं कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे. युवकांना संधी जितोमध्ये मिळते, नवीन लीडर्स तयार होत आहेत. विजयजी भंडारी
हे जिथे जातील तिथं भव्य करतील हे सर्व समाजाला माहीत आहे. कारण आचार्य शिवमुनीजी महाराजांचा चातुर्मास असेल किंवा आशापुरा माता मंदिराचे नवरात्र उत्सव असेल, ते अतिशय भव्य मंदिराची उभारणी असेल, किंवा लायन्स क्लबच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला ई बोर्डचा सर्क्युलेशन असेल, अशा बरेच वेगवेगळ्या संस्थेमध्ये ते त्यांचं कार्य कंटिन्यू करत आहेत. आता जितोच्या माध्यमातून आता ते राष्ट्रीय लेवलला आहेत, व्हाईस चेअरमन आहेत. नक्कीच पुढच्या काळात ते जितोच्या सर्वोच्च पदावर म्हणजे चेअरमन पदावरही आपल्याला दिसणार आहेत. आत्ता त्यांच्यासमोर म्हणजे समाजासाठी काय काय त्यांचे पुढचे विजन आहेत किंवा काय काय गोष्टी त्यांना या पुढील काळामध्ये करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया. जितोच्या माध्यमातून अनेक गोष्टी करू शकतो. जितो सगळ्यात मोठं असं एक फार चांगला एक डायस झालं निर्माण, कारण की पूर्ण जगभरातली सगळी जी कम्युनिटीमधली हुजू लोक आहेत ती आता सध्या जितोच्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. ज्यावेळेस असा सशक्त प्लॅटफॉर्म असेल त्यावेळेस तुम्ही नवीन नवीन गोष्टी 100% करू शकता. आणि ज्यावेळेस नवीन नवीन गोष्टीचा विचार येतो त्यामध्ये चेंजिंग ऑफ द एज्युकेशन, चेंजिंग ऑफ द बिझनेस स्टाईल्स, चेंजिंग ऑफ द इन्व्हेस्टमेंट्स, अशा बऱ्याचशा गोष्टी येऊ राहिल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर असं मोठं काम होतं आहे. एज्युकेशनसाठी या येणाऱ्या 2 वर्षामध्ये आमचा मुख्य उद्देश आहे एज्युकेशन, कारण की एज्युकेशन फील्ड बरीचशी बदलत चाललेली आहे. वी आर गोईंग टुवर्ड डिजिटलायझेशन बरोबर आपल्याला स्पोर्ट्समध्ये जी आहे ही कम्युनिटी मागं पडते. या कम्युनिटीला स्पोर्ट्समध्ये सुद्धा अग्रेसर कशी भूमिका घेता येईल, कारण की अनेक आत्ता जी मुलं आहेत ही मुलं मल्टी टॅलेंटेड आहेत. त्यांचं टॅलेंट बाहेर काढायचं असेल तर त्यांना प्रॉपरली एज्युकेट करणं फार गरजेचं आहे. त्या हिशोबाने एज्युकेशन हा येणाऱ्या 2 वर्षाचा आमचा मुख्य उद्देश राहणार आहे. त्याचबरोबर चेंजिंग बिझनेस इरामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी येत आहेत. व्हेंचर कॅपिटलिस्ट येत आहेत, अमलगमेशन, डिमलगमेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी येत आहेत. तुम्ही फक्त एका मर्यादित अशा शहरापर्यंत किंवा गावापर्यंत मर्यादित नाही आहात, कारण की पूर्ण तुम्हाला विकल्प असे पूर्ण आता इंटरनॅशनल आता बाउंड्रीज वगैरे उघडण्यात आलेल्या आहेत. सो यू हॅव टू गो फॉर द इंटरनॅशनल ट्रेड्स ऑल्सो. सो दॅट हाऊ द इंटरनॅशनल ट्रेड कॅन बी डन बाय आवर पीपल. त्यानंतर व्हॅल्युशन ऑफ अ कंपनी. तुम्ही अनेक वर्ष काम करता एखाद्या कंपनीमध्ये, त्याची व्हॅल्युशन तुम्ही कधीच करत नाही. आपण फक्त म्हणतो की 100 वर्षाची पिढी आहे, 150 वर्षाची पिढी आहे, पण त्याचं व्हॅल्युशन आपण कधीच आयुष्यात केलेलं नाही. तर हे सगळं अवगत करणं ह्याचं जितोचं एक कार्य आहे. त्याचबरोबर साधर्मिक लोकांचा पोर्टल जे आत्ता आम्ही सांगितलं, जसं आता जितोनगर हे पुण्यामध्ये झालेलं आहे, अशा देशाभरामध्ये अनेक ठिकाणी बँगलोर असून द्या, दिल्ली असून द्या, त्यानंतर तुमचं जोधपूर असून द्या, मुंबई असून द्या, अनेक ठिकाणी असे जितोनगरचे पोर्टल निघत आहेत अनेक ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण जितोनी हे विषय घेतलेला आहे की 2025पर्यंत साधर्मिक हा विषय जैन कम्युनिटीमध्ये नाही पाहिजे. एम्प्लॉयमेंटचे अनेक कार्यक्रम घेतो आहे. सो देर आर मेनी प्रोग्राम्स आर कमिंग. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक विजय भंडारी नाही, असे तिथं कमीत लाखो विजय भंडारी काम करत आहेत. अनेक लोक त्यांचं काम करण्याची इच्छा प्रत्येकाची आहे आणि 100% हे पोर्टल यशस्वी होईल, कारण की 2 वर्षाचा कार्यकाळ असतो. तर 2 वर्षानंतर मॅक्झिमम ह्या संस्थेमध्ये तुम्ही 6 वर्ष काम करू शकता. दॅट इज अ ब्युटी ऑफ दिस ऑर्गनायझेशन. त्यामुळे जास्तीत जास्त लोक चांगल्यात चांगलं हे येणाऱ्या 6 वर्षात देत असतात आणि त्या अनुषंगाने जितो चालते. आपला सर्व प्रचंड मोठा व्यापार सांभाळून म्हणजे विजयजी भंडारी यांचं पेपरचं प्रचंड मोठं काम आहे. त्यानंतर ते कंस्ट्रक्शनमध्ये आहेत, अनेक त्यांचे व्यवसाय आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये पण आहेत. परंतु हे सगळं सांभाळत अशा संस्थे म्हणजे लायन्स असेल, आशापुरा माता मंदिराचं काम असेल, सकल जैन समाजाचं काम असेल, किंवा YDS जो युगल धर्मसंघ आहे त्याचं नेतृत्व करण्याचं काम असेल, त्यानंतर जितो, हे सगळं करताना ते त्यांचा व्यवसाय सांभाळत हे सगळं यशस्वीपणे करतात. ते परिवाराला कितपत वेळ देतात व परिवारांच्या काय त्यांच्याविषयी तक्रारी आहेत की ते, कारण समाजासाठी अर्पित माणसांना कुठंतरी एक त्याग करावा लागतो. मग ते कशा पद्धतीने परिवाराला वेळ देतात व काय त्यांच्यासमोर त्या म्हणजे हे सर्व करताना अडचणी येतात आपण जाणून घेऊ. अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि खरंच अडचणीचा प्रश्न आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला काहीतरी वारसा मिळत असतो. तो मला वारसा मिळाला माझ्या आईकडनं. माझ्या आईची प्रचंड अशी इच्छा होती की काहीतरी समाजासाठी कर. सुरुवातीला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मी फक्त व्यवसायाशिवाय काहीच केलं नाही. बिझनेस हा माझा मुख्य उद्देश होता. परंतु त्यानंतर आईची अथक प्रयत्न असायचे. प्रत्येक साधू संतांना त्या नेहमी सांगायच्या की याला जोडून घ्या, याला जोडून घ्या. आणि त्यानंतर मी कधी त्या कोणत्या आशीर्वादाचं कधी मला हे झालं आणि त्यानंतर मी समाजाला हळूहळू अर्पित व्हायला लागलो. खऱ्या अर्थाने माझ्या पत्नी भारती जी आहे तिने मला फार मदत केली. माझा भाऊ जो आहे चेतन, त्यांनी व्यवसायामध्ये त्यांनी मला कधी नाही म्हटलं नाही. कधी मी कोणत्याही कामासाठी जरी निघालो तर तो कधी मला नाही म्हणत नाही आणि तो म्हणतो की भाऊ तू कर, तुझ्या हातात यश आहे, तू करू शकतोस. आणि या सगळ्या परिवारांनी भरपूर मला साथ दिली.
अर्थात 100% गोष्ट बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी काम करत असता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागतं आणि काहीतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. मी धन्यवाद देतो माझ्या दोन्ही मुलींना, रोशनी आणि आमची सलोनी. आता दोघांचाही विवाह झालेला आहे. त्या दोघांनीही कधी माझ्याकडे कंप्लेंट केली नाही. कधी कधी ते नेहमी हसत सांगत असतात की पप्पा जेवढं समाजावरती प्रेम करता तेवढं अर्ध जरी आमच्यावरती केलं तरी भरपूर आहे. परंतु सामाजिक काम करताना ते एक वेगळ्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागतं, काहीतरी त्याग करावे लागतात आणि त्यावेळेस 100% कॉम्प्रोमाइज हे तुमच्या परिवाराला करावं लागत असतं. परंतु दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. कारण की आणि ही लोकं कधी मला कंप्लेंट करत नाहीत आणि कधी कंप्लेंट फार जास्त झाली ज्यावेळेस वाटतं असं त्यावेळेस आम्ही कुठेतरी 2 दिवस निघून जातो आणि त्यानंतर ती फक्त सेटलमेंट असते. अशा प्रकारे आम्ही करत असतो. आपण पाहिलं की लीडर्स कसे असावेत, त्यांचे विचार कसे असावेत, ते कशा पद्धतीने कार्य करतात. या उंचीवर जाण्यासाठी अतिशय स्ट्रगल माणसाला करावं लागतं. ज्यावेळी आपण रिझल्ट पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं इझी, परंतु त्यामागची तपश्चर्या, त्यामागचे कष्ट, त्यामागची प्रेरणा हे सर्व बघूनच प्रत्येक लीडर घडत असतात. आपल्यासोबत आज मनमोकळ्या पद्धतीने विजयजी भंडारी यांनी त्यांचा शॉर्टकटमध्ये म्हणजे त्यांचा जीवन प्रवास किंवा त्यांचा कार्य हा एक अर्ध्या तासात किंवा 1 तासामध्ये मावण्यासारखा नाही आहे. त्याच्यासाठी 1 दिवसाचा जरी पूर्ण आपण व्हिडिओ बनवला तरी तो कमी आहे. तर विजयजी भंडारी यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. महाराष्ट्र जैन वार्तासाठी अभिजित डुंगरवाल, पुणे.